सुप्रभात मंडळी. आजची सुरुवात ही सुंदर परसबागेतून. आज आपण काय काय फुलं तोडणार आहोत. रोज विचार करते व्हिडिओ करेन व्हिडिओ करेन. आज सुरुवात करतेच. आजच्या परसबागेतली आपली फुलं आहेत. हा, काय बहरलाय बघा. वा वा वा, काय बहर आहे. हा 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 हा, आईंना हार, सुंदर फुलांचा हार. ही पिवळी जास्वंदी, ही आहे आपली डबल जास्वंदी, गोड अशी डबल जास्वंदी. हे सुंदर असं कण्हेरचं फूल. कण्हेर आहे, कण्हेर, पिवळी कण्हेर. इथे आहे आपलं टगरीचं झाड. हे माझ्या मैत्रिणीने दिलं होतं मला. फार छोटंसं होतं, इतकंसं होतं, छोटं एकदम. कटिंग करून तिने मला बनवलं होतं. आणि हे आहे माझं सदाबहार गुलाब. गुलाबाला ना 12 महिने फुलं येतात. 12 महिने जितकी तुम्ही काढाल ना तितकी त्याला नवीन नवीन फुलं येत जातात. खूप सुंदर गुलाब आहे. असं नाही आहे की नुसतंच त्याला फुलं येतात, त्याला सुगंध आहे पण तितकाच सुंदर असतो. मी रोज ही फुलं ना देवासाठी तोडते. हे बघा, ही आहे टगर आपली. हे बघा काय बहरली आहे बघा, काय बहरली आहे. हा. तसंच आज आपल्या डाळिंबाला एक आलेलं आहे फूल. आधी पण येऊन गेलेत डाळिंब, पण ह्यावेळेला आता अजून एक डाळिंबाला फूल आलंय. तर पाहूया आपल्याला खायला कसं मिळतंय, कधी मिळतंय. आहे आपला चिकू. हे चिकू ना पिकत नाहीत लवकर, का कुणास ठाऊक. आणि ही माझी आहे टगर, छोटी टगर, जी मी माझ्या बागेमध्ये अशी रांगेत लावलेली आहे घरात जाण्यासाठी. आणि त्या साईडला पण लावलेली आहे. तुम्हाला मी आता दाखवते. जर चाफ्याचं कसं असतं ना, एक बहर येऊन गेला की फुलं छोटी 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 होतात आणि मग नंतर परत त्याला बहर यायला लागतो. हे बघा, हे माझं कमळाचं पॉन्ड आहे. इथे पण बघा काय सुंदर कागडा फुललं आहे. ही चाफ्याची फुलं आहेत. मी ती झाडावरच फुलू देते, मी तिला खाली काढत नाही. म्हणजे कसं, तिचं नॅचरलपणा जो आहे ना तो झाडावरच फुललेला बरा. काही काही जण कळे काढतात आणि मग नंतर ठेवतात आणि मग फुलू देतात. ही आहे माझी वांगी. हे माझी वांग्यांची रोपं आहेत. माझ्याकडे फुलझाडं आहेत ना, तशीच फळझाडं पण आहेत. हे माझं चेरीचं झाड आहे. ह्याला भरपूर चेऱ्या येऊन गेल्या, अजूनही येत आहेत. काल थोडं आम्ही इथे स्वच्छ केलं. हे माझं गोंड्याचं झाड. ही माझी छोटी जास्वंद. ही माझी सगळी भाज्यांची झाडं आहेत. भाजी, मिरच्या आहेत, याच्यात भेंडी आहे, पातीचा कांदा आहे, टोमॅटो आहे. माझा पेरू आहे. या पेरूने मला खूप सुंदर सुंदर मोठे मोठे छान छान पेरू दिले.
ही आहे काकडी, गावी ह्याला म्हणतात तवसं. आता पाहूया आपण तवसं ह्यावर्षी आपल्याला आपल्या बागेतले कशी खायला मिळतात. ह्यावर्षी मी खूप लावले तवसं. हे आहे आवळ्याचं झाड, इथे सुपारी आहे, इथे बकुळ आहे, इथे कोकम आहे. हे आहे माझं काजूचं झाड, जे मला खूप खूप काजू देतं. ह्याची मी ओली भाजी पण करून खाल्ली, ह्याची मी सुकवून भाजून पण काजू खाल्ले. इतकं ते देतं. आणि हे आहे माझं छोटंसं फणसाचं झाड. या फणसाच्या झाडाला फणस आहे, तो एक ठेवून दिलाय, 2 आम्ही काढले आणि खाल्ले. नारळाचं झाड गेल्याच वर्षी लावलंय, भरभर वाढत आहे. आणि ही आहे माझी केळी. मी केळीची प्रतीक्षा करते आहे. ते म्हणतात मेल फिमेल असेल तर मग त्याला केळचं धरतं, म्हणून थांबले. आता याच्यात भरपूर आहेत, पण कुठले मेल आहेत कुठले फिमेल आहेत काहीच माहिती नाही. ठीक आहे, बघू. इथे झाला आहे अळू, पुष्कळसा अळू. हा बघा, पुष्कळसा अळू झाला आहे. इथे आहे अननसाचं झाड. हे कलम आहे आंब्याचं. इथे आहे चाफा, अजून एक कढीपत्ता, तेजपत्ता, तमालपत्र म्हणतात, तमालपत्र मराठीत आपल्या तमालपत्र. हे आहे रुद्राक्षाचं झाड. आणि ही आहे माझी पपई, जी मला गोड 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 पपई देते. ही बघा पपई. ही पपई खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूपच सुंदर आहे. छोटी छोटी जर काढले ना, त्याला पिवळ्या अशा रेषा आल्या ना की काढायच्या. हे बघा, ह्या रेषा आहेत ना, या आल्या की काढायचं. हे आहे तमालपत्र. हे आहे दालचिनी. ही आहे दालचिनी. लोक गेल्यात होतं, दालचिनी म्हणजे ही अशी, ह्याला जेव्हा पानं नवीन फुटतात ना, तेव्हा अशी लाल असतात आणि अशी मोठी पानं असतात. हिला दालचिनी म्हणतात. आणि तेजपत्ता जो असतो ना, तो असा फुटतो. हां, आणि त्याची पानं जी आहेत ना, ती अशी लांबडी होतात. हा तेजपत्ता. आणि ही दालचिनी. त्या एका काकांनी आम्हाला दालचिनी सांगून पुन्हा एक तेजपत्ता दिला होता. ते बाजूबाजूला आल्यामुळे त्याच्यातला फरक लगेच कळला. हे आहे माझं शेवग्याचं झाड, जे यंदाच्या पावसामध्ये मोडलं, पण देवाच्या कृपेने परत नवीन बहरलं. अननस, चायपत्ती, हे अजून एक रुद्राक्षाचं झाड. इथे आहे अळू. आज बहुतेक मी अळू काढेन. हे आहे माझे अंजीर, त्याची पानं गळून गेली आहेत. हे अनेक एकदा कणेर आहे. हे सगळी झाडं ना मी मैत्रिणींनो एक एक छोट्या फांद्यांनीच जगवली आहेत. हे माझं जुनं छोटं संत्र्याचं झाड आहे. हे रबर प्लांट. हां, हे एक आहे, ह्याच्यासाठी मी खूप प्रतीक्षा करणार आहे. हे माझं मोसंबीचं झाड आहे. बघूया हे कधी आपल्याला फुलं देते. तर मी पूर्ण फिरून माझ्या बागेत आली आहे. आणि हे आहे पारिजातकाचं झाड. आणि इथे आहे माझं तुळशी वृंदावन. आणि ह्याच्यात मी लावली सुरंगी.